कृष्णा विश्वविद्यापीठ कराड आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेसच्या विद्यमाने आपण हा जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला। त्याबद्दल आणखीन एक आठवडाभरात आपण वेगवेगळे उपक्रम केले की हे स्तनदा मातांसाठी किती महत्त्वाचं आहे, बाळासाठी ब्रेस्ट फीडिंग किती महत्त्वाचं आहे, याबद्दल बाळाची काळजी कशी घ्यायची, बाळाला पोझिशन कशी द्यायची, हे का महत्त्वाचं आहे, बाळाचं पहिलं लसीकरण म्हणजे ब्रेस्ट फीडिंग आहे। तर ह्याबद्दल आमच्या डॉक्टर युगंधरा कदम डीन आहेत ज्या मेडिकल कॉलेजच्या, आणखी डॉक्टर भोई आहेत पीडियाट्रिशियन, आणि आमच्या नर्सेस आहेत, नर्सिंग स्टुडंट्स आहेत, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काले कॉटेज हॉस्पिटल कराड या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेतले आणि बाळाला कसं ब्रेस्ट फिडिंग द्यायचं, डिलिव्हरी झाल्यानंतर 1 तासामध्ये कसं ब्रेस्ट फिडिंग द्यायचं याबद्दलचं खूप चांगल्या रीतीने मार्गदर्शन केलं आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला लाभला। तर हे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस आहे, हे आणखीन भरपूर वर्ष झाली, म्हणजे 2000 सालापासून आपण ह्या ऍक्टिव्हिटी ब्रेस्ट फिडिंग अवेअरनेससाठी करत असतो आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतो आणि त्यामुळे बाळाची आणि आईची दोघांची ही हेल्थ चांगली राहते आणि हे फार महत्वाचं आहे। आणि बाळाचा आणि आईचा हा भावनिक बंध निर्माण होतो आणि बाळाची प्रकृती चांगली राहते, कारण हे लसीकरण अत्यंत महत्वाचं आहे। त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करते, फोटोग्राफी विभाग, आमचे पत्रकार, आणखी नर्सिंग स्टुडंट्स आणि स्तनदा माता, आणि मलाही अत्यंत आनंद झाला आणि धन्यवाद मानते सर्वांचं की हा उपक्रम व्यवस्थित रीतीनं राबवला आणि आम्हाला दरवर्षी वाबाला आम्ही कनेक्टेड आहोत, वर्ल्ड अलायन्स ऑफ ब्रेस्ट फीडिंग, त्या वाबाशी आम्ही कनेक्टेड आहोत। आम्ही आणखीन ऍक्टिव्हिटी ज्या ज्या करतो ते वाबाला आम्ही रिपोर्ट करतो आणि त्याचंही आमच्याकडे सर्टिफिकेशन आहे। तर हे जागतिक स्तनपान वीक सप्ताह जो साजरा केला कृष्णा विश्वविद्यापीठ, त्याबद्दल मी डॉक्टर सुरेश भोसले, आमचे चान्सलर कृष्णा विश्वविद्यापीठ, त्यांचंही मनापासून आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल आभार मानते मनापासून। धन्यवाद।